जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही आजची ही निवडणूक पार पाडण्यासाठी तयार झालो. त्यांनी त्यांच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 26 म्हणजे 2.6 हा 5च्या वरती म्हणजे तो पूर्ण आकडा धरला जातो. त्या तुलनेनुसार आमची स्वीकृतची जी सदस्य संख्या होती ती 3 होती आणि 24 म्हणजे 5च्या खाली आहे. 2.4 म्हणजे 4 म्हणजे ती 5च्या खाली असल्या कारणाने त्यांची स्वीकृत सदस्य संख्या होती 2. अशा ह्या कॅल्क्युलेशन नुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही आजच्या हे स्वीकृत सदस्याचं निवड केलेली आहे. उपनगराध्यक्ष देखील आपल्या टीमवरून निवडून आले. काय सांगा? आपल्या बदलापूरच्या शिवसेना पक्षाने आधी उमेदवार दिला होता, पण त्यांनी नंतर त्यांच्या लक्षात आलं की आमचं संख्याबळ जास्त आहे. त्या अनुषंगाने आमचाच उपनगराध्यक्ष निवडून येईल आणि त्याच्यामुळे त्यांनी टायमावरती ते माघार घेतली आणि बिनविरोध असं आम्हाला डिक्लेअर. महिला राज आले आज बदलापूर नगरपालिकेत, काय ही सगळी आमच्या मोदी साहेबांची कृपा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी इथे सांगू इच्छिते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेची आमच्यासाठी तरतूद केलेली आहे. त्यानुसार आम्हाला महिलांना या समाजामध्ये जो मान सन्मान मिळाला, त्याच्यानंतर आपल्या मोदी साहेबांनी जी तरतूद केली आहे की ह्या राजकीय याच्यामध्ये महिलांची संख्या किती असणार, त्या अनुषंगाने आम्हाला इथे आज म्हणजे महिला नगरपालिकेत तुम्ही बघाल तर महिला जास्त आहेत, पुरुष कमी आहेत. आणि त्याच कॅल्क्युलेशन प्रमाणे आज आम्ही जेव्हा आमची युती झाली, त्या युतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाबरोबर जेव्हा युती झाली, त्या युतीच्या वेळेसच आम्ही कॅल्क्युलेशन केलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना शब्द दिला होता की उपनगराध्यक्षपद आम्ही त्यांना देणार आहे आणि तो शब्द आज आम्ही इथे पाळलेला आहे. आणि युतीतूनच आम्ही प्रियांका आशिष दामले यांना उपनगराध्यक्ष पद म्हणून दिलं आहे आणि त्याची निवड एकमुखाने केलेली आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.